नमस्कार मैत्रिणींनो, ब्लाऊजहून मापे घेऊन पेपर कटिंग कशी करायची ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे। जर तुम्हाला पेपर कटिंग येत नसेल आणि तुम्ही जर पहिल्यांदाच कटिंग जरी करत असाल तरी तुम्हाला ते परफेक्ट जमून जाईल। तर बघा, सर्वात अगोदर मी ही ब्लाऊजची हुक लावून घेतलेले आहेत आणि बरोबर या ठिकाणी जिथं टक्स आहे तिथं असं थोडं खेचून आपल्याला ब्लाऊजची पूर्ण उंची घ्यायची आहे। तर इथं बघा, इथं 14.5 इंच ब्लाऊजची पूर्ण उंची आलेली आहे। तर मी तुम्हाला प्रत्येक वेळेस माप घेऊन दाखवूनच पेपर कटिंग करून दाखवत आहे, तर तुम्ही स्टेप बाय स्टेप बघा। तर बघा, इथं डबल फोल्डेड असा पेपर घेतला आहे। फ्रंट आणि बॅक साईड आपण एकत्रच याच्यावरती ड्रॉ करून घेणार आहे। पेपरची फोल्डेड बाजू माझ्या डाव्या हाताला आहे, तर इथूनच आपल्याला माप टाकायला सुरुवात करायची आहे। तर बघा, सुरुवातीला अशा पद्धतीनं पेपर सरळ करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला बघा पूर्ण उंची टाकून घ्यायची आहे। तर आपल्याला सुरुवातीला आपल्याला फ्रंट साईडला जी आपण उंची टाकतो तीच उंची आपण इथं टाकून घेत आहे। तर फ्रंटच्या उंचीसाठी आपल्याला त्याच्यामध्ये 1.5 इंच प्लस करावं लागतं। तर बघा, इथं पूर्ण उंची 14.5 आहे, तर 14.5 मध्ये मी इथं 1.5 इंच प्लस करणार आहे। तर इथे 14.5 प्लस 1.5 इंच म्हणजे 16 इंचावरती इथं मी एक मार्क करून घेणार आहे। त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूलाही आपल्याला इथं एक मार्क करून घ्यायचा आहे। बघा, इथून दुसऱ्या बाजूला पण असं मी मार्क करून घेतलं आहे। आता स्केलच्या साहाय्यानं हे आपल्याला स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही पेपर कटिंग स्टेप बाय स्टेप करत गेलात तर तुम्हालाही परफेक्ट पेपर कटिंग जमून जाईल आणि तुम्हालाही व्यवस्थित ब्लाऊज शिवता येईल। कारण पेपर कटिंग ही जास्त महत्त्वाची आहे जेव्हा आपण कटोरी ब्लाऊज शिवतो तेव्हा। जर पेपर कटिंग आपली व्यवस्थित आली तर आपल्याला ब्लाऊज पण व्यवस्थित जमून जातं। तर बघा, इथं आता आपल्याला शोल्डर टाकून घ्यायचं आहे। तर शोल्डरसाठी आता हे मी शोल्डर काउंट करून घेत आहे। तर इथं 2.5 इंचाचं टोटल शोल्डर आहे। तर इथं आपल्याला बघा 1/2 इंच या साईडला आणि तिकडे अर्धा इंच हात जॉईंट करण्यासाठी अर्धा इंच लागतं आहे। आणि या साईडला बघा, इथं जिथं गळा आपण हे करतो तिथं गळा स्टिच करताना आपल्याला 1/2 इंच दाबलं जातं। तर टोटल इथं 3.25 इंचाचं होतं आहे। तर 3.25 इंचाचा डबल म्हणजे 6.5 इंच। तर 6.5 इंच आपलं इथं शोल्डर येत आहे। तर इथं जर गळा डीप असता तर हे शोल्डर आपल्याला 6 इंचाचं टाकायला लागलं असतं, पण गळा जास्त डीप नसल्यामुळं इथं मी 6.5 इंचावरती शोल्डर टाकून घेत आहे। बघा, इथं 6.5 इंचावरती मी इथं शोल्डर टाकून घेतलेलं आहे। आणि आता बघा, मुंढा खोली बघायची। तर मुंढा खोलीचं इथं बघा, इथं आपण ब्लाऊजहून मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवते। याची सूत्र असतात पण मी तुम्हाला ब्लाऊजवरतीच दाखवते आहे। तर बघा, या पद्धतीने मुंढ्याचं माप तुम्हाला कसं करून घ्यायचं आहे। मुंडा खोलीसाठी बघा, इथं अशी टेप ठेवायची आणि बरोबर इथं समोर बघून घ्यायचं। तर इथं किती आलेलं आहे, तर बघा इथं 6.5 इंच आलेलं आहे। तर बरोबर इथं समोर 6.5 इंचाचा भाग आलेला आहे। तर इथं आपल्याला 6.5 इंचावरती मुंडा खोली टाकून घ्यायची आहे। अशा पद्धतीने स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। आणि आता आपल्याला चेस्टचं माप टाकायचं आहे। तर बघा, चेस्टचं माप टाकण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने ब्लाऊज ठेवायचं आहे आणि थोडंसं हलकंसं खेचून किती येतं आहे ते पाहायचं आहे। तर बघा, इथं 21 आलेला आहे म्हणजे हा 42 इंचचा चेस्टचा ब्लाऊज आहे। याची छाती किती आहे, तर 42 आहे। तर आपल्याला आता पेपर कटिंग करताना त्याच्यावरती छातीचा चौथा टाकून घ्यायचा आहे। तर बघा, इथं जर तुम्हाला छातीचा चौथा करता येत नसेल तर तुम्ही अशी टेप अगोदर डबल फोल्ड करायची आणि त्याच्यानंतरला 42 इंचावरती डबल फोल्ड केल्यानंतरला परत त्याला अजून एकदा फोल्ड करायची, म्हणजे इथं आपल्याला छातीचा चौथा येऊन जातो। तर इथं छातीचा चौथा 10.5 इंच आलेला आहे। तर बघा, इथं मी 10.5 इंचावरती एक मार्क करून घेत आहे। 10.5 इंचावर मार्क करून झाल्यानंतर आपल्याला त्याच्या पुढे 1.5 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे। 1.5 इंचाचं हे आपलं शिलाई मार्जिन असणार आहे। जर तुम्हाला 2 इंच शिलाई मार्जिन ठेवायची असेल तर तुम्ही ठेवू शकता तुमच्या आवडीनुसार, पण इथं मला 1.5 इंच ठेवायची आहे, त्यासाठी मी इथं 1.5 इंचाची शिलाई मार्जिन ठेवत आहे। बघा, इथं शिलाई मार्जिन 1.5 इंचाची ठेवून झाल्यानंतर आपल्याला आता कमरेचं माप टाकायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीनं अगोदर ब्लाऊज ठेवून घ्यायचं आहे आणि कंबर मोजून घ्यायची आहे। तर इथं 17 इंच आलेले आहे म्हणजे हा 34 इंच कंबरचा ब्लाऊज आहे। इथे कमरेचं माप 34 इंच आलेलं आहे।
तर बघा त्याचा आपल्याला चौथा करायचा आहे. तर जी टेप ठेवलेली आहे त्याला अजून एकदा आपण फोल्ड करायची आहे. तर इथं 8:45 आलेला आहे. तर इथं आपल्याला कमरेचा चौथा भाग म्हणजे 8:45 आलेला आहे. तर बघा इथं आता 8:45 आपण कंबर इथं टाकून घेणार आहे. अशा पद्धतीने 8:45 इंचावर एक मार्क करून झाल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला 1 इंच इथं टक्ससाठी टाकायचं आहे. तर बघा 8:45च्या पुढे इथं 1 इंचावर मी मार्क केलं आहे आणि त्याच्या पुढं आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी टाकून घ्यायचं आहे. तर बघा त्याच्या पुढं मी इथं 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी ॲड केलेलं आहे. पहिले 8.45 इंच, नंतर 1 इंच आणि त्याच्यानंतर 1.5 इंच. आता बघा शिलाई मार्जिनसाठी जे पॉईंट केलेले आहेत ते आपण दोन्ही जोडून घेऊया. बघा अशा पद्धतीनं आपण हे शिलाई मार्जिनचे जे पॉईंट आहेत 1.5 इंचावरती आपण केलेले आहेत ते या पद्धतीने आपण जोडून घेतलेले आहेत. आता आपल्याला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा बाहेरील मुंड्याचा आकार आपल्याला 1.5 इंचावर देऊन घ्यायचा आहे. तिथं मी 1.5 इंचावर पॉईंट केलेला आहे आणि बघा आता मी इथं ही टेप अशी इथं डबल फोल्ड करून घेत आहे. बरोबर या लाईनचं सेंटर आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर इथं फोल्ड केल्यानंतरला इथं एक असा पॉईंट देऊन घ्यायचा आहे आणि आता आपल्याला फ्रेंच कर्वच्या सहाय्याने इथे हे आकार आपल्याला जोडून घ्यायचा आहे. वरचा डॉट आणि आपला जो मधला डॉट आहे बाहेरच्या मुंड्याचा शेपचा तो आपल्याला जोडून घ्यायचा आहे. त्यानंतर या बाजूने थोडं आपल्याला खाली जायचं आहे. इथं 3 पॉईंट म्हणजे 5 इंच कमीत कमी आपल्याला इथं खाली लाईन ही घेऊन जायची आहे. त्यामुळे आपल्या ब्लाऊजमध्ये कुठेही चुण्या राहत नाहीत. त्यासाठी आपल्याला हे गरजेचं आहे. आतल्या मुंड्याला आकार देण्यासाठी मी इथं 1 इंचावर पॉईंट करून घेतलेला आहे आणि ज्या पद्धतीने बाहेरच्या मुंड्याचा शेप आपण दिलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला हे पॉईंट मॅच करून घ्यायचं आहे. बघा त्याच्या मध्यापासून इथून आपल्याला असा हा मॅच करून ही लाईन आपल्याला यामध्ये मॅच करून घ्यायची आहे. बघा यात आपला आतल्या मुंड्याचा आकार आता तयार झालेला आहे. आतल्या मुंड्यासाठी मी 1 इंचावर पॉईंट दिला होता. बघा आता आपण गळ्याची मार्किंग करून घ्यायची आहे. तर गळ्याची उंची बघायची आहे इथं आपल्याला. तर गळ्याची उंची करण्यासाठी आपल्याला इथं बघण्यासाठी आपण इथं ब्लाऊज व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे आणि बरोबर इथं टेप ठेवून आपल्याला इथं गळ्याची उंची बघून घ्यायची आहे. तर बघा इथं गळ्याची उंची 6.5 इंच आलेली आहे. तर 6.5 इंच म्हणजे वरती अर्धा इंच आपल्या शोल्डरसाठी जाणार आहे. इथं मी आधी गळा रुंदी टाकून घेणार आहे. तर इथं गळ्याची रुंदी 2.5 इंचावरती आपल्याला टाकून घ्यायची आहे. बघा इथं मी 2.5 इंचावरती गळा रुंदी टाकत आहे. त्यानंतर आपल्याला आता गळ्याची उंची टाकून घ्यायची आहे. तर गळ्याची उंची आता इथं आपल्याला 7 इंचाची टाकून घ्यायची आहे. वरती अर्धा इंच शोल्डरमध्ये जाणार आहे. त्यामुळे इथं आता 7 इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे. बघा आणि इथून खालून गळ्याची रुंदी आपल्याला इथं 3 इंच टाकून घ्यायची आहे. तुमच्या आवडीनुसार ही गळ्याची रुंदी तुम्ही कमी जास्त करू शकता. तर इथं मी 3 इंचावरती ही रुंदी ठेवत आहे. जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही इथे 2.5 इंचही ठेवू शकता. ही लाईन ड्रॉ करून झाल्यानंतरला आपल्याला इथं स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. लाईन ड्रॉ करून झाल्यानंतरला इथं मी गळ्याला राऊंड शेप देत आहे. तरी बघा इथं असा गोलाकार आकार व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे. तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला हा लगेच जमणार नाही. तुम्ही हळूवार त्याला शेप द्या. आता आपल्याला कटोरीचं माप घ्यायचं आहे. तर आपल्याला आधी ब्लाऊजवर मोजून घ्यायचं आहे की किती इंचाची कटोरी त्याच्यामध्ये रेडी आहे. तर बघा अगोदर हे ब्लाऊज असं ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्याला इथून या पद्धतीनं अशी कटोरी मोजून घ्यायची आहे. तर इथून इथं कितपर्यंत किती आलं आहे तर इथं 6.5 इंचाची कटोरी आपली रेडी आहे. तर बघा इथे 6.5 इंचाची कटोरी आपल्याला इथं टाकून घ्यायची आहे. पेपरवरती आपल्याला 6.5 इंच टाकून घ्यायचं आहे. त्या अगोदर आपल्याला योगपट्टीचं मार्किंग करायचं आहे. तर बघा या साईडला आपल्याला 2.5 इंचावर योगपट्टीला मार्क करून घ्यायचं आहे आणि बघा या साईडला आपल्याला 3.5 इंचावर एक मार्क करून घ्यायचा आहे.
जिथं फोल्डेड साईड आहे तिकडे आपण 3.5 इंचावर मार्क केलं आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण 2.5 इंचावर मार्क केलेलं आहे. तर बघा इथं योगपट्टीचं माप सरळ येण्यासाठी मी इथं पण 1-2.5 इंचावर डॉट करून घेतलेला आहे आणि बघा ही लाईन अशी स्ट्रेट ड्रॉ केली आहे आणि त्याच्या पुढं आपल्याला योगपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर हे समथिंग अंतर आता इथं 3.5 ते 4 इंचाचं आहे आणि बघा इथं आता मी या पद्धतीने फ्रेंच कर्व ठेवून घेत आहे आणि इथं आपल्याला गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे योगपट्टीसाठी. हा आकार आपल्याला हातानेही देता येतो, पण इथं तुम्हाला मी फ्रेंच कर्वच्या सहाय्याने हा आकार देऊन दाखवत आहे. तर या पद्धतीनं आपला इथं गोलाकार शेप आपण देऊन घ्यायचा आहे. तर इथं आपली ही योगपट्टीची मार्किंग झालेली आहे. आता आपण याच्यावरती कटोरीची मार्किंग करायची आहे. तर कटोरीची मार्किंग आपल्याला इथं 6.5 इंचावर करायची आहे. आपण मोजून घेतलं तेव्हा इथं कटोरीचं माप ब्लाऊजवर 6.5 इंचाचं होतं, त्यामुळे इथं आता मी 6.5 इंचावर एक मार्क करून घेत आहे. आणि बघा इथं एक 6.5 इंचावर मार्क करून झाल्यानंतर टेप अशी उभी ठेवून इथं 3 इंचावरती एक डॉट करून घ्यायचा आहे. तर बघा इथं 3 इंचावरती एक मी डॉट करून घेतलेला आहे. त्याचनंतर इथून आपल्याला हे अंतर बरोबर 6.5 इंच आहे का त्या डॉटपर्यंत, तर मी बघून घेतलेलं आहे, बरोबर आलेलं आहे. हे बघा तर आता आपल्याला आतल्या मुंड्याचा जो शेप दिलेला आहे तिथून अशी टेप क्रॉसमध्ये आत पकडायची आणि इथं 2.5 इंचावर एक मार्क करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतरला वरून अशी टेप ठेवून आपल्याला 5.5 इंचावर गळ्याच्या ठिकाणी अशी मार्किंग करून घ्यायची आहे. जर तुमचा गळा लहान असेल तर इथं ती आपली मार्किंग 5 इंचावर पण जाऊ शकते. तर इथं 7 इंचाचा गळा असल्यामुळे इथं मी 5.5 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे. आणि बघा हे चारही डॉट आपल्याला अशा पद्धतीनं मॅच करून घ्यायचे आहेत. अतिशय सुंदर असा कटोरीचा आकार इथं तयार होतो आणि शिवल्यानंतर आपले कटोरी ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतात. तुम्ही जर स्टेप बाय स्टेप सगळं बघत गेलात तर तुम्हाला एकदम व्यवस्थित हे कटोरीचं ब्लाऊज शिवल्यानंतर बसेल. कटोरीच्या ब्लाऊजची स्टिचिंग मी दाखवलेली आहे, ते तुम्ही व्हिडिओ जाऊन बघू शकता. तर बघा आता इथं आपली मार्किंग झालेली आहे आणि आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. इथून वर आल्यानंतर आपल्याला बाहेरच्या मुंड्याजवळूनच कट करून घ्यायचं आहे. बघा आतल्या मुंड्याचा कट करायचं नाही आहे. आणि बघा त्यानंतर आपल्याला हा पेपर सेपरेट करून घ्यायचा आहे. तर बघा इथून आपल्याला हे पेपर मधून कट करून घ्यायचं आहे. कट करून झाल्यानंतर आपल्याला मागच्या पार्टमध्ये फक्त 1 इंच ॲड करावं लागतं. तर इथं अर्धा इंच आपलं जास्त आहे, कारण आपण फ्रंट साईडला 1.5 इंच प्लस केलं होतं. त्यामुळे मी हा अर्धा इंचाचा भाग इथून कट करून घेत आहे. दोन्ही साईडला अर्धा इंच मार्किंग केलं आणि बघा ही स्ट्रेट लाईन ड्रॉ करून हा भाग कट करून टाकला. त्यामुळे हे मागच्या आपल्या भागामध्ये आपल्याला फक्त 1 इंच ॲड राहिलेला आहे. आता इथे हा योगपट्टी, कटोरी आणि हा जो साईड पार्ट आहे तोही आपल्याला सेपरेट करून घ्यायचा आहे. इथं व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. आणि बघा आता साईड पार्टला जो आपल्या बाहेरच्या मुंड्याचा शेप आहे तो कट करून टाकायचा आहे. तो कट करून झाल्यानंतर आपल्याला आतल्या मुंड्याचा शेप मिळतो. तर बघा हे आपल्या आता कटोरी, योगपट्टी आणि साईड पार्ट तयार झालेला आहे. आता आपल्याला इथं गळ्याची मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा गळ्याची मार्किंग करताना इथं मी 2.5 इंचावरती मार्क करून घेत आहे. आणि आता आपल्या गळ्याची उंची मोजून घ्यायची आहे. तर गळ्याची उंची आपण अशा पद्धतीने ब्लाऊज ठेवायचं आणि बघा इथं उंची आपण चेक करून घ्यायची. तर इथं 9.5 इंच आपली उंची आलेली आहे. तर वरती शोल्डरमध्ये अर्धा इंच जाईल, त्यामुळे इथं 10 इंच टाकावी लागेल. किंवा तुम्ही या पद्धतीने ही पट्टीही मोजून घेऊ शकता. दोन्ही पद्धतीने केलं तरी आपलं उंची बरोबर येते ब्लाऊजची. तर बघा इथं 9.5 प्लस अर्धा इंच म्हणजे 10 इंचावरती मी इथं मार्क करून घेत आहे. त्याच्यानंतरला गळा रुंदी इथं मी 3 इंचावर टाकून घेत आहे. तुमच्या आवडीनुसार गळा रुंदी तुम्ही
3, 3.5, 3.25 कशीही ठेवू शकता। त्यानंतर बघा इथं अशी स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। या कस्टमरला चौकोनी गळाच हवा असल्यामुळे मी इथं शेप देत नाही आहे, चौकोनीच गळा ठेवणार आहे। आता बघा टक्ससारखी मार्किंग करताना इथं 4.5 इंचावरती टक्स मार्किंग केलेली आहे आणि दोन्ही साईडला अर्धा इंचावरती मी इथं टक्सची मार्किंग केलेली आहे। उंचीलाही मी 4.5 इंचावरती इथे मार्किंग केलेली आहे आणि स्लेटच्या साहाय्याने या पद्धतीने आपण हे ड्रॉ करून घेणार आहे। बघा हे दोन्ही पॉईंट आपल्याला दोन्ही साईडला जोडून घ्यायचं आहे आणि टक्सची मार्किंग झालेली आहे। तर बघा या पद्धतीनं गळ्याला तुम्हाला पाहिजे तो आकार तुम्ही इथं देऊ शकता, पण कस्टमरला चौकोनी शेप पाहिजे असल्यामुळं मी इथं तसंच ठेवलेलं आहे। तर आता आपल्याला इथं कटोरी वाढवून घ्यायची आहे। तर कटोरी वाढवण्यासाठी बघा माझ्याकडे असा पेपर आहे, तर मी त्याच्यावरच दाखवत आहे तुम्हाला आता। तर इथं याच पद्धतीने कटोरी जशी आहे तशी आपल्याला इथं आखून घ्यायची आहे। तर बघा इथं मी अशी कटोरी ड्रॉ करून घेत आहे। जशी आहे तशी आपल्याला कटोरी इथं ड्रॉ करून घ्यायची आहे। कटोरी ड्रॉ करून झाल्यानंतर आता आपल्याला कुठे कुठे वाढवायचं आहे ते बघा। तर बघा इथून आपल्याला 1/2 इंच इथं वाढवून घ्यायचं आहे, वरच्या बाजूला 1/2 इंच। त्याच्यानंतर या साईडलाही आपल्याला 1/2 इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे। बघा कटोरीच्या मध्यावरून इथं आपल्याला अर्धा इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे। कटोरी हळूहळू वाढवत आपल्याला वाढवायची आहे आणि बघा या साईडला आपल्याला 1.25 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे। नॉर्मली इथं 1.5 इंच अंतर आपण वाढवतो, पण इथं आता हेवी चेस्ट असल्यामुळे 1.25 इंचावरती वाढवून घ्यायचं आहे, कारण मग कटोरीला उभार येण्यासाठी। बघा इथं 1.25 इंचावरती असं मार्क करून घेतलेलं आहे आणि थोडीशी लाईन ड्रॉ करून घेते आहे। बघा आता याचा आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे। तर बघा जेही अंतर आलं असेल तर आपल्याला त्याचा मध्य काढून घ्यायचं आहे। टेप अशा पद्धतीने डबल फोल्ड करायची आहे आणि इथं एक आपल्याला पॉईंट करून घ्यायचा आहे। तर हा पॉईंट करून झाल्यानंतर त्या पॉईंटच्या बरोबर वरती आपल्याला बघा हे बरोबर अंतर आहे का, त्याचा मध्य आला आहे का ते एकदा चेक करून घ्यायचं आहे आणि बरोबर या पॉईंटच्या वरती आपल्याला 1.5 इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे। त्याच पद्धतीने खालच्या साईडला सुद्धा 1.5 इंचावरती इथं मी मार्क करून घेतलेला आहे। आता ही लाईन अशी आपल्याला स्ट्रेट करून घ्यायची आहे। इथं आपल्याला टक्सचं मार्किंग करायचं आहे आणि बघा हा डॉट आणि ही लाईन असं मॅच करून घ्यायचं आहे दोन्ही साईडला आपल्याला। या पद्धतीनं आपलं हे मॅच करून घेतलेलं आहे। आणि बघा इथं जे 1/2 इंचाचं अंतर वाढवलं आहे तो डॉट आणि हा खालचा डॉट या दोन्हीला मॅच करून घ्यायचं आहे आणि कटोरी बघा इथून आपल्याला हळूवारपणे वाढवत न्यायची आहे। हलक्या हाताने आकार देत आपल्याला कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे आणि ही लाईन आपली या पॉईंटला मॅच करून घ्यायची आहे। अतिशय सुंदर अशी कटोरी तयार होते इथे बघा। आणि इथं बघा जे 1.25 इंच आपण अंतर वापरलेलं आहे साईडला टक्ससाठी, ते आपण इथं असं कवर करून घ्यायचं आहे। इथं आपल्याला 1.25 इंचाचा टक्स टाकून घ्यायचा आहे। नॉर्मली जेव्हा चेस्ट आपली हेवी नसते त्यावेळेस आपण इथं 1.5 इंचाचा टक्स टाकतो किंवा कमी असेल तर 1.25 इंचाचा टाकतो, तर इथं 1.25 इंचाचा टाकून घेतलेला आहे। तर या पद्धतीनं टक्स टाकून घेतलेला आहे आणि आत्ता आपल्याला हे जे मार्किंग केलेले आहे ते कटोरी कट करून घ्यायची आहे। आता आपल्याला बाही लांबी मोजून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने टेप ठेवायची आणि बाहीची लांबी किती आहे ते मोजून घ्यायचं आहे। तर इथं 9.5 इंचाची बाहीची लांबी आलेली आहे आणि आता दंडघेर मोजण्यासाठी टेप अशा पद्धतीने ठेवायची आणि या पद्धतीने आपल्याला असा दंडघेर मोजून घ्यायचा आहे। तर दंडघेर इथे 6 इंचाचा आहे, म्हणजे 12 इंचाचा टोटल आपला दंडघेर आलेला आहे। दंडघेर मोजून झाल्यानंतर आता आपल्याला मुंढा घेर मोजून घ्यायचा आहे। तर आपल्याला बघा या पद्धतीने असं ब्लाऊज ठेवायचं आहे आणि इथून अशा पद्धतीनं गोलाकार मोजून घ्यायचं आहे। तर बघा इथं थोडंसं असं खेचून घेतल्यानंतर इथं 9 इंच मुंढा घेर आपला आलेला आहे। आता आपल्याला बाहीची घडी किती घ्यायची ते बघायचं आहे। त्यासाठी अशा पद्धतीनं टेप ठेवून घ्यायचं आहे आणि इथून बरोबर गोलाकार शेपमध्ये किती अंतर येतं आहे ते काउंट करून घ्यायचं आहे।
तर बघा या पद्धतीने टेप फिरवल्यानंतर इथं आपलं 11 इंच अंतर आलेलं आहे. तर टोटल बाहीची घडी आपल्याला 1 इंच मायनस करून टाकायची आहे. तर टोटल बाहीची घडी इथं आपली 10 इंचावर येणार आहे. बाही कटिंग करण्यासाठी अगोदर आपल्याला अशा पद्धतीचा एक कार्ड पेपर घ्यायचा आहे. डबल फोल्ड कार्ड पेपर घ्यायचा आहे आपल्याला आणि अगोदर त्याच्यामध्ये आपल्याला उंची टाकून घ्यायची आहे. तर बघा इथे मी बाहीची उंची 9.5 इंच आहे. तर मी इथं 1 इंच प्लस करून 10.5 इंचावरती बाहीची मार्किंग करून घेत आहे. तर बाहीच्या उंचीमध्ये जर आपण अस्तरचं ब्लाऊज शिवत असेल तर आपण 1 इंच प्लस करायचं आहे उंचीमध्ये, आणि जर आपण विदाऊट अस्तरचा शिवत असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच प्लस करावं लागतं. तर मी दोन्ही साईडला 10.5 इंचावर मार्किंग केली आहे आणि त्यानंतर मी अशी स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेत आहे. या पद्धतीनं आपण स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. तर बघा आता इथं मी बाहीची घडी 10 इंचावर टाकून घेत आहे. कारण आपण जेव्हा मागचा पार्ट मोजून घेतला तेव्हा 11 इंच आलं होतं. त्याच्यामध्ये 1 इंच मायनस केल्यावरती 10 इंच होतं. तर 10 इंचावरती मी वरती आणि खाली दोन्ही साईडला असे पॉईंट करून घेतलेले आहेत आणि हा बॉक्स असा आखून घेत आहे. बॉक्स आखून झाल्यानंतर इथून आपल्याला 3.5 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे. तर इथं 3.5 इंचावरती मी एक डॉट करून घेत आहे. याला कॅप हाईट देण्यासाठी मी 3.5 इंचावर डॉट केलेला आहे आणि इथून बघा बाहीला शेप देण्यासाठी इथं 1 इंचावरती मी मार्क करून घेतलेला आहे. तर इथं जिथं 3.5 इंचावरती मी डॉट केला आहे तिथून आतमध्ये मी इथे 2 इंचावरती अशी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करत आहे आतल्या बाजूला. या पद्धतीनं मी 2 इंचावरती एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतली आणि 1.5 इंचावरती मी इथं शिलाई मार्जिनसाठी असं पॉईंट बनवून घेत आहे. आणि आता बघा इथून इथं आपल्याला बाहीसाठी शेप देऊन घ्यायचा आहे. तर अतिशय हलक्या हाताने आपल्याला इथं हा शेप देऊन घ्यायचा आहे. तुम्ही जर नवीन शिकत असाल तर तुम्हाला हा शेप लगेच जमणार नाही. तर तुम्हाला थोडी प्रॅक्टिस करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला हळूहळू हे शेप जमत जातील. बघा या पद्धतीने असा गोलाकार शेप आपल्याला इथे मिळवून द्यायचा आहे. आता बघा इथे आपल्या आतल्या बाहीचा शेप द्यायचा आहे, म्हणजे फ्रंट साईडच्या बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर बघा थोडं आतल्या बाजूने इथं अर्धा ते पाऊण इंच अंतर आपलं इथं येऊ शकतं. तर या पद्धतीनं आपल्याला असा फिशसारखा शेप देऊन घ्यायचा आहे. बघा इथून अशी ही लाईन अशी इथपर्यंत घेऊन जायची आहे. अतिशय हळूवार हाताने आपल्याला हा शेप देऊन घ्यायचा आहे. आणि जेव्हा नवीन असतो आपण तेव्हा हे शेप आपल्याला पटकन जमत नाही, तर थोडा वेळ लागतो. प्रॅक्टिसनेच ते व्यवस्थित होऊन जातं. बघा इथं आपल्याला दंड घेण्यासाठी 6 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे आणि त्याच्या पुढे मी इथं 1.5 इंचावरती शिलाई मार्जिनसाठी मार्किंग केलेली आहे. आणि बघा वरती इथं जी 1.5 इंचाची मार्किंग आहे ती आणि ही शिलाई मार्जिन जी खाली दिलेली आहे त्या दोन्ही 1.5 इंचाच्या शिलाई मार्जिनचे डॉट आपल्याला मिळवून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपली ही ड्राफ्टिंग पूर्ण झालेली आहे. आणि आता आपण हे कट करून घेऊया. तर बघा इथून आपल्याला अशा पद्धतीने वर इथे शिलाई मार्जिन पकडून कट करायचं आहे. आणि बघा इथं आल्यानंतर आपल्याला जो बाहेरच्या बाहीचा शेप दिलेला आहे मागच्या बाहीचा त्याच्यावरूनच आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. बघा आता हे कट करून झाल्यानंतर आपल्याला हे अशा पद्धतीनं ओपन करून घ्यायचं आहे. आणि बघा हा फ्रंट साईडचा बाहीचा शेप आहे आणि हा बॅक साईडचा बाहीचा शेप आहे. तर बघा इथं फ्रंट साईडचा बाहीचा शेप आता आपण असा ओपन करून झाल्यानंतर असा कट करून घ्यायचा आहे. हा शेप आपल्याला ओपन करूनच कट करायचा आहे, हे लक्षात राहू दे. बघा अशा पद्धतीचा फिशच्या आकाराचा शेप इथं तयार झालेला आहे. तर बघा अतिशय सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे सर्व पार्ट आपले रेडी झालेले आहेत. जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू मंडळी अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.